पावसाळ्यात पाऊस पडायला लागलं की जेवणासाठी काहीतरी गरम गरम खायला असं वाटतं आणि यासाठीच मी आज वरणफळं किंवा वरणातल्या चकुल्या ही रेसिपी करणार आहे। संध्याकाळच्या जेवणाला पटकन होणारी आणि सगळ्यांनी आवडीने खाणारी अशी ही रेसिपी करायला घेतली। इथे मी 1 कप भर तुरीची डाळ यासाठी सुरुवातीला स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायला लागली आहे। डाळ ही इथे 50 ग्रॅम असेल ही, तर तुम्ही जर तुम्हाला पातळ पाणी असलेली वरणातली फळं आवडत असतील किंवा चकोल्या आवडत असतील तर याच्या निम्मीच डाळ वापरा आणि जर तुम्हाला घट्ट आवडत असतील तर एवढी वापरली 50 ग्रॅम वापरायची। एक 250 ते 300 ग्रॅम गव्हाच्या पिठासाठी। ही डाळ आता मी इकडे बाजूला भिजत ठेवायली थोड्या वेळ बाकीची तयारी होईपर्यंत। एक परात घेतलेली आहे, याच्यात सुरुवातीला मी मीठ घालून घ्यायले। सुरुवातीला मीठ यासाठी घालते की आपल्या ताटाला कणिक लागत नाही, परत व्यवस्थित मळली जाते। या ठिकाणी मी 2 ते 3 वाट्या गव्हाचे पीठ घ्यायले। हे साधारणतः 250 ते 300 ग्रॅम असेल। तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा तुम्हाला किती लागतात या अंदाजाने पीठ घ्या आणि त्याप्रमाणे करू शकताय। हे पाहिजे आता माझं हे पीठ घेऊन झालेलं आहे। आपलं रेग्युलरचं चपात्या करायचं पीठ घ्यायचं इथं। याच्यात थोडीशी मी साखर घालते, एक अर्धा चमचा। कधीही कणिक मळताना तुम्ही त्याच्यात जर साखर घातली थोडीशी तर चपात्या खूप छान होतात, कणिक खूप फुलून येते अशी व्यवस्थित आणि पोळ्या छान फुलतात पण फुगतातही। म्हणून कणकेला तुम्ही एरवी पण असं थोडीशी साखर घातली तर चांगलंच आहे। हे पहा, इथं माझी ही कणिक मळून झालेली आहे। ही कणिक आपल्याला एकदम घट्ट मळायची, पोळीला मळतो तशी मऊ करायची नाही आहे, कारण तुम्ही जर पातळ किंवा मऊ कराल तर एकदम तर ते आपल्या चकुल्या व्यवस्थित कट पण होत नाहीत आणि असं एकमेकाला चिकटतात आणि आकारानेही व्यवस्थित होत नाहीत। यासाठी थोडीशी घट्ट कणिक मळायची आहे, जेणेकरून आपल्याला लाटताना किंवा कट करताना त्रास होत नाही, व्यवस्थित कट होतात चकोल्या आपल्या। हे पहा, माझी आता कणिक मळून झालेली आहे व्यवस्थित, तुम्ही बघू शकताय। आता लगेच करायचं असल्यामुळे मी व्यवस्थित त्याला लगेच मळून घेतलेला आहे। त्याला आता मी एक फोडणी करेपर्यंत झाकून ठेवणार आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला, कणिक मुरली की पुन्हा पातळ होते नंतर। फोडणीची तयारी करेपर्यंतच मी याला झाकून ठेवणार आहे। यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे 2 चमचे खिसलेलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घेतलं। याची आता पेस्ट करून घेते या प्रकारे। हे पहा, आणि आता आपण कुकर ठेवायचं गॅसवरती। तर मी कुकर ठेवलेला आहे। याच्यात आता फोडणी करता मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेते। तेल गरम होऊ द्यायचे छान। तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला आता फोडणीसाठी साहित्य घालून घ्यायचे। 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि 1 चमचा जिरं घालायचे। जिरं थोडंसं जास्त घातलं तर छान चव येते, मोहरीपेक्षा जिरं जास्त घालायचं कधीही। मोहरीचं प्रमाण जास्त झालं तर मग ते दाताखाली मोहरी कचकच करते परत। हे लसण, अद्रक आणि खोबऱ्याची जी पेस्ट केली आहे ती आता फोडणी घालून घ्यायची आहे। फोडणी व्यवस्थित तळतळू द्यायची आहे। आता याच्यात 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायला लागले। तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय। पाव चमचा हळद घालायली आणि याला आता हलवून घ्यायचे। याच्यात तुम्ही धणे जिरे पावडरही घालू शकताय, इथे माझ्याकडे शिल्लक नव्हती म्हणून मी घातलेली नाही आहे। कोथिंबीर घातली आहे थोडीशी सुरुवातीला। फोडणी व्यवस्थित तेलात परतून घ्यायची आहे आणि आता याच्यात अंदाजे पाणी घालायचे।
इथे मी 4 ते 5 ग्लास पाणी घालून घ्यायले आहे या साहित्यासाठी. कुकर जास्त गच्चही होऊ द्यायचा नाही आहे. आपण वरण फळं याच्यात घालणार आहोत, नंतर ते आणखीन वर येतं आणि जास्त प्रमाण झालं तर ते कुकरच्या शिट्टीवाटे सगळं साहित्य बाहेर येतं फोडणीचं वगैरे. म्हणून प्रमाण व्यवस्थित कुकरचा अंदाज घेऊन देखील करायचे आपल्याला. इथे मी 4 ते 5 ग्लास यासाठी पाणी घातलेलं आहे. पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर याच्यात आता ही भिजवलेली जी डाळ आहे तुरीची ती घालून घ्यायची आहे. तर इथे कोण कोण तुरीची डाळ अगोदर शिजवून पण करतात, पण इथे काय होतं की ह्या पद्धतीने केल्यावर डाळ व्यवस्थित शिजलीही जाते आणि आपला जो डाळ शिजवण्याचा वेळ आहे तोही वाचतो आणि पटकन ही वरणफळं किंवा वरणातल्या चकोल्या होतात. तर इथे मीठ घालायले मी चवीप्रमाणे. मी थोड्याशा घट्ट करणार आहे. तुम्हाला जर पातळ हवे असेल तर डाळीचं निम्म प्रमाण करा याच्यापेक्षा. लहान मुलं जर खाणार असतील तर तुम्ही तिखट अजिबात न वापरता हे वरणफळं करू शकता. चवीला छान लागतात ते सुद्धा. कणिक आता माझी तयार आहे पहा. एकदम कडक पण नाही आणि एकदम अशी मऊ पण नाही आहे. चपात्याला करतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट करायची आपल्याला. त्यामुळे काय होतं की त्या चकोल्या लाटायला किंवा कट करायला सोपं जातं. त्या चिकटत नाहीत एकाला एक अशा. ह्याची मी एक पोळी लाटून घेणार आहे. आपण नेहमीच्या पोळीला लाटतो तशीच पोळी लाटायची. जाडही करायची नाही आणि एकदम पातळही करायची नाही. आकाराला काय तुम्ही कितीही मोठी करू शकता. ही आपल्याला ही कट करायची असल्यामुळे. हे पहा आता माझी ही लाटून झालेली आहे आणि याला तुम्ही हवे तसे आकार देऊ शकताय. इथे एखाद्या वाटीचा पण वापर करू शकताय तुम्ही कट करायला. गोल आकाराच्याही करू शकताय. ही मी याला असे उभे आडवे कट देणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात हे गरम गरम वरण फळं किंवा चकोल्या खायला खूप छान वाटतं आणि आजारी माणसाला तर हे आवर्जून करून द्यायला हवं, कारण तोंडाला चव येते ह्याच्यामुळे. हे पहा अशा आकार केलेले आहेत मी आणि ह्या मी एकदम पातळही केलेले नाहीत किंवा एकदम जाडही केलेलं नाहीत. असं मीडियम पोळी लाटली. इकडं माझ्या या पाण्याला उकळी आलेली आहे. आता या उकळी आलेल्या पाण्यातच मी हे घालून घेणार आहे एक एक पोळ्या करून. पाणी जर कमी पडलं तर तुम्ही इथे गरम पाणी करून घालू शकताय, कमी जास्त वाटलं तुम्हाला तर. कारण डाळीचं प्रमाण जर जास्त असेल तर पाणी डाळीमुळे जास्त लागेल तुम्हाला. त्याच्यामुळे डाळ तुम्ही कमी घालू शकता इथे. मी आता अशाच एक एक करून पोळ्या लाटून घेणार आहे आणि हे पहा असंच हे कट करून घ्यायला लागले. स्वयंपाकाचा संध्याकाळी कंटाळा आला की पटकन होणारी ही रेसिपी आहे. आपण पटपट आणि सगळे आवडीने देखील खातात हे. पहा आता मी एक एक करून सर्व पोळ्या लाटून घेणारे आणि अशा चकोल्या कट करून ह्या डाळीत घालते. पटकन होती ही रेसिपी. आपण डाळीला वेगळा वेळ दिलेला नाही तर शिजण्यासाठी, त्यामुळे माझ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत. आता कुकरचं झाकण लावून घेते मी आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. छोट्या गॅसवरती ठेवायचे, मोठ्या गॅसवरती तुम्ही ठेवू नका, नाहीतर खालून त्या लागतात, परत डाग होतात. आता याला तोंडी लावण्यासाठी थोड्याशा मी मिरच्या तळून घेणार आहे. त्याला मधून काप देईल असा, या पद्धतीने. या सगळ्या आता मिरच्या अशाच मी कट करून घेणार आहे.
तुम्ही काहीही याच्याबरोबर घेऊ शकताय तोंडी लावायला. पापड, लोणचं. छोटा पॅन ठेवलेला आहे, तडका पॅन. त्याच्यात आता मी ह्या मिरच्या सगळ्या फ्राय करून घेणार आहे. हे पहा, तुम्हाला कडक आवडत असतील तर कडक काढून घ्यायच्या, थोड्याशा मऊ आवडत असतील तर मऊ फ्राय करून घ्यायच्या आहेत. झालेल्या आहेत माझ्या आता ह्या मी एका प्लेटमध्ये काढून घ्यायला. याला आपलं तेल शिल्लक राहतं आणि ते मीठ टाकल्यानंतर खराब होतं, म्हणून मी आता याला काढल्यानंतरच याच्यात वरतून मी मीठ घालणार आहे चवीप्रमाणे. हे पहा, आता आपल्याला याच्यात थोडं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे, व्यवस्थित असं हलवून घ्यायचं ह्या मिरच्यांना. आपल्या गाड्यावरची भजी वगैरे मिळतात त्याच्याबरोबर येतात अशा ह्या मिरच्या होतात छान चवीला. तर हे माझं तयार झालेलं आहे पहा. पटकन होते ही. तिकडे आपलं वरणफळं पण शिजत आहेत. त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या. तुमचं कुकर कसं आहे, कशा पद्धतीने शिजतं त्या हिशोबाने तुम्ही शिट्ट्या करून घेतल्या तरी काय हरकत नाही. आपलं हे मिरच्या तयार आहेत आता. आणि इकडे कुकरही झालेलं आहे माझं. पूर्ण त्याची वाफ जाऊ द्यायची आपल्याला. कधीही तुम्ही असं एकदम गरम उघडू नका, नाहीतर हे झाकणसुद्धा कधी कधी उडतं. हे पहा, मस्त अशी शिजलेली आहेत आपली. त्याला म्हणजे चेक करायची सुद्धा गरज नाही, बघितलं की लक्षात येत आहेत की ते खूप छान शिजलेत म्हणून, मऊ असे. गरम गरम असं थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसात असे वाफाळलेले ह्या वरणातली फळं किंवा वरणातल्या चकुल्या खायला खूप भारी वाटतं, तोंडाला चव येते. तुम्ही बघू शकता मी थोड्याशा घट्ट केलेल्या आहेत. आणि तुमच्या जर कोणी आजारी असेल तर त्याला तुम्ही पाणी जास्त घालायचं आणि हे नुसतं पाणी जरी प्यायला दिलं तरी भारी वाटतं ते, सर्दी खोकला असेल तर. हे मी काढून घ्यायले, तुम्ही बघू शकताय. गरम गरम मस्त मऊ असे झालेले आहेत. हे व्यवस्थित शिजले गेले तर. आणि तुम्ही बघू शकताय तुरीची डाळ तुम्हाला कुठंही इथे दिसत नाही आहे. त्याचं व्यवस्थित असं वरण तयार झाले, शिजलेली आहे आतमध्ये. कुठे तुम्हाला डाळिंब्या पण त्याच्या दिसत नाहीत, तुम्ही पाहू शकताय. मस्त अशी गरमागरम आपली वरणातली फळं, वरणातल्या चकुल्या आता ह्या तयार झालेल्या आहेत. मी ह्या एका बाउलमध्ये काढून घ्यायले. हे पहा, आणि त्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायली थोडीशी. मस्त दिसत आहेत ह्या. आणि सगळे घरातले आवडीनं खातात ते. तोंडी लावायला मी मिरची ठेवायला याच्यासोबत. तुम्ही लोणचं, पापड जे काय आवडीनं खातील ते देऊ शकता याच्याबरोबर. संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळा आल्यानंतर किंवा काहीतरी चटपटी तोंडाला चव येईल असं खावंसं वाटल्यानंतर ही वरणफळं उत्तम पर्याय आहेत.